नमस्कार. लाडकी बहीण योजनेचा तिसरा जी इन्स्टॉलमेंट आहे त्याची जी तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे, पण ती तारीख जाहीर होईनही काही लाडकी बहिणींना पैसे जे आहेत ते मिळणार नाहीये. तारीख आणि वेळ हे सर्व मी आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वळूया पुढे. भारत सरकारचा जो GR आहे तो आताच अपलोड झालेला आहे. तर चला मी तुम्हाला समजून सांगतो. लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट डेट डिटेल इन मराठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देत आहे. या योजनेचे आतापर्यंत 2 टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये मात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. जर तुम्हाला या महिन्यांचे पैसे आले असतील तर तुम्हाला या महिन्याचे पैसे येऊन जातील. परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा सर्व महिला या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रत्यक्षामध्ये याच्यावरही छोट मोठे विचार करत आहे. तर याच्यावर एक मस्त सोल्युशन आहे. या सोल्युशन साठी आताच तुम्हाला व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मी जसाच व्हिडिओ अपलोड करेन तशीच नोटिफिकेशन तुमच्यापाशी येऊन जाईल. तर चला वळूया आपल्या पुढल्या पॉइंट कडे. अशा मध्येच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकार पात्र महिलांना 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. ज्या महिलांच्या बँकेमध्ये 1 रुपया पण नाही आला त्यांच्या बँकेमध्ये डायरेक्ट 4500 रुपये जमा होणार आहे. जमा करण्याची वेळ आणि तारीख लाडकी बहीण योजना थर्ड हप्ता डेट पण जाहीर करण्यात आली आहे. त्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे. तर चला पाहूया या संदर्भातील पूर्ण माहिती. आणि हे पैसे फक्त ह्याच महिलांना मिळणार आहेत की ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. डिसअप्रूव्ह वाल्यांना पैसे नाही मिळणार. आणि जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चुकी असेल तर ती आताच दुरुस्त करून घ्या आणि आपल्या आधार कार्डला KYC करून घ्या. तर चला भारत सरकारने काही आपल्याला एक छोटासा चार्ट दिला आहे ते चार्ट बघून घेऊ. योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. योजनेची घोषणा 28 जून 2024. 28 जून 2024 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. राज्य महाराष्ट्र. लाभार्थी बहिणींसाठी नियम व अटी. आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिला. जर तुमच्याकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल किंवा 4 व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नाही मिळणार. आर्थिक मदत 1500 रुपये प्रति महिना. अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 जी आहे ती आहे. जर तुम्ही अजूनही हा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर जाऊन जो आहे फॉर्म भरून घ्या. शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे आणि जी खालची लिंक जी आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. आणि इथे त्यांचा हेल्पलाईन नंबरही देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला कशाची काही गरज पडली किंवा काही कळत नसेल तर तुम्ही या नंबरवर कॉल भी करू शकता. तर चला फटाफट वळूया आपल्या पुढल्या पॉइंट कडे. जुलै महिन्यात अर्ज मंजूर तरी पण का मिळाले नाहीत आम्हाला पैसे. आणि त्याआधी जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आताच करून टाका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना 2 टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत. परंतु अशा महिला आहेत की ज्यांचा फॉर्म जुलै महिन्यातच मंजूर झालेला आहे परंतु त्यांना योजनेचे पैसे मिळाले नाही. या संदर्भात माहिती मिळाली असताच अनेक महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक केले नव्हते. त्यामुळे या योजनेचा त्यांना लाभ मिळालेला नाहीये आणि मागील महिन्याचे पैसे जे आहे ते मिळालेले नाहीये. तर आताच बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या. तर तसेच तुमच्या बँकेमध्ये लवकरात लवकर पैसे येऊन जातील. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बँकला आधार कार्ड लिंक करायचे सांगितले होते. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला आतापर्यंत पैसे येऊन गेले असते. तुम्ही व्हिडिओ पाहत नाही किंवा पूर्ण व्हिडिओ पाहत नाही त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतत राहतात. तर चला वळूया पुढल्या पॉइंट कडे. त्यावर उपाय काय? त्यासाठी महिलांना आपली बँक खाते आधार लिंक करणे अनिवार्य आहे. जर महिला आपले बँक खाते आधार लिंक करणार नाही तर त्यांना या योजनेचा तिसरा हप्ता पण मिळणार नाही असे भारत सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी स्पष्ट सांगितले आहे. आणि पुढला पॉइंट जो आहे तो आहे आपला 4500 रुपये या महिलांनाच मिळणार. चौथ्या टप्प्यात बरेच लाडक्या बहिणींना 4500 रुपये जे आहे ते मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा केला जाणार आहे. परंतु ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये प्राप्त झाले आहेत अशा सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्या अंतर्गत त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहे. आणि त्यांच्या ज्या महिलांना आतापर्यंत 1ही रुपया मिळाला नाही अशा सर्व महिलांना सरकार 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे. ही एक आनंदाचीच बाब आहे. पण जर तुम्ही या महिन्यात जर तुमचा फॉर्म भरला असेल तर तुम्हालाही 1500 रुपयेच मिळणार. मागचे पैसे नाही मिळणार. आणि जर तुम्ही जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय आणि तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झाला तरी तुम्हाला पैसे नाही आले तर ते तुम्हाला 4500 रुपये मिळणार आहे. राज्यभरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रत्येक श्रेणीमध्ये आहेत आणि अनेक महिला आहेत ज्यांना योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार योजनेची लाडकी बहीण योजनेचा तिसरा जो हप्ता आहे तो 28, 29, 30 सप्टेंबरला या कालावधीत पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 28, 29 व 30 या 3 तारखेमध्ये जर तुमचे अजून पैसे गुंतलेले असतील तर ते तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे. टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये. मागच्या GR मध्ये 19 सप्टेंबरला जे आहे ते तुमचे पैसे मिळणार होते ही बातमी आली होती. पण त्यानंतर परत एकदा GR जो आहे तो अपलोड झाला होता आणि त्या अपलोड मध्ये 28, 29, 30 ही तारीख देण्यात आली होती. कारण काही प्रॉब्लेम्स मुळे जी आहे
तारीख ती पुढे ढकलण्यात आली होती. आणि यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यासाठी महिलांना आपली बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून ठेवावी लागणार आहे, जेणेकरून या योजनेचा पैसा महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. ही भारत सरकारने एक महत्वाची सूचना जी आहे ती तुमच्या समोर मांडलेली आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्यायचे आहे, नाहीतर तुम्हालाही पैसे नाही मिळणार. तर वाट कशाची बघताय, लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करून त्याला बँकेमध्ये लिंक करून घ्या. आधार कार्ड अपडेट केले नाही तरी जमेल, पण आधार कार्ड लिंक करून घेणे हे गरजेचे आहे. तर आजच्याला बस एवढं. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.